घेऊया सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्स मधून। राज ठाकरेच काय उद्धव ठाकरेंसोबतही आघाडीत लढणार नाही। काँग्रेस नेते भाई जगताप यांचा मुंबई मनपात स्वबळाचा नारा। शिवसेना मनसेसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नाही, जगताप यांचं मोठं वक्तव्य। भाई जगताप यांना काहीही बोलू द्या, खासदार संजय राऊतांची काँग्रेसचे भाई जगताप यांच्या मुंबई महापालिकेसाठीच्या एकला चलोरेच्या नाऱ्यावर प्रतिक्रिया। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचाही मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा सूर। लोकसभेला मनासारख्या जागा न मिळाल्यानं तोटा, त्यामुळे पदाधिकाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मत मांडणार, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। काँग्रेसकडे आघाडीसाठी कोण गेलं, मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांचा काँग्रेसला सवाल। आमच्या सर्वोच्च नेत्याकडून या संदर्भात काहीही ठरलं नसल्याचीही अविनाश अभ्यंकर यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आघाडीबाबतचे निर्णय स्थानिक पातळीवर व्हावेत, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केली अपेक्षा। भाई जगताप यांच्या मुंबई महापालिकेसाठीच्या स्वबळाच्या वक्तव्यानंतर सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। लोकशाहीमध्ये एखाद्या पक्षानं कुणासोबत जायचं याचा निर्णय तो पक्ष घेत असतो, प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार। एकनाथ शिंदेंची काँग्रेसचे भाई जगताप यांच्या स्वबळाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। नागपुरात काँग्रेसला वगळून भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न। विदर्भात अनेकदा काँग्रेसनं दगाबाजी केल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांचा आरोप। मित्र पक्षाचे उमेदवार असतील तिथे काँग्रेस परस्पर उमेदवार देतं, कुंटे पाटील यांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाची एकला चलोरेची भूमिका। इम्तियाज जलील यांचे कार्यकर्त्यांना निर्देश। माझा मुलगा निवडणुकीत कधीही उभा राहणार नाही, घाणेरड्या राजकारणात माझा मुलगा कधीही उतरणार नाही, इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं मत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीकडून निधीची खैरात। सत्ताधारी महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर। आमदारांना दिलेले 5 कोटी ही लाच, सत्ताधारी पक्षातील आमदारांना दिलेल्या निधीवरून राऊतांचा आरोप। निधी वाटपात अन्यायाची परंपरा तुमच्याच सरकारची, संजय राऊतांनी आरशात पाहावं। भाजपच्या नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सरकारचा पैसे वाटून मत चोरण्याचा कार्यक्रम सुरू। काँग्रेसच्या अतुल लोंढेंची सत्ताधारी आमदारांना देण्यात आलेल्या निधीवरून टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांची बोगस मतदार नोंदणीवरून कोर्टात जाण्याची तयारी। बोगस मतदारांचं बनावट मतदान केल्याचाही आरोप। अंबरनाथमध्ये 58 वर्षीय महिलेचा मृत्यू, रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याचा नागरिकांचा आरोप। रुग्णवाहिका एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमासाठी वापरल्याचा आरोप। पुण्यातील शनिवार वाड्यावरील पोलीस बंदोबस्त आजही कायम। काही दिवसांपूर्वी शनिवार वाड्यात अज्ञात महिलांनी केलेल्या नमाज पठणावरून हा सगळा वाद झाला होता। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेनं मोबाईल आणि पैशांची बॅग उचलत पोबारा केला होता। सुरत पोलिसांनी हा व्हिडिओ व्हायरल केला। तपासाच्या नावाखाली 2 मोबाईल आणि 2 लाखापेक्षा अधिक रक्कम घेतल्याचं उघडकीस। पुण्यातल्या सारसबागमध्ये पाडवा पहाट कार्यक्रमादरम्यान 2 गटात वाद, धक्का लागल्यानं 2 गटात वाद, पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद शमला। वसईच्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटोशूट करणाऱ्या व्यक्तीला परप्रांतीय गार्डनं अडवलं। दोघांमधील वादावादीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात पारंपरिक पद्धतीनं म्हैस पळवण्याची स्पर्धा। या स्पर्धेमध्ये म्हशीचा मालक एका दुचाकीवर बसतो आणि ती दुचाकी पळवतो। म्हैस आपल्या मालकाच्या दुचाकी वाहनाचा आवाज ऐकून त्याच्या मागून पळते। बीडमध्ये सांगोला तालुक्यातील जुजारपूर इथे लक्ष्मण हाके यांच्याकडून बळीचं पूजन। मेंढ्या रंगवत सामील झाले धनगर समाजाच्या पालावर। सांगलीतील आटपाडी तालुक्यातील शेटपळी इथे दीपावली पाडव्याच्या निमित्तानं रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन। शेकडो ग्रामस्थांचा रस्सीखेच स्पर्धेमध्ये सहभाग। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये गुळाचे सौदे। गुळाला प्रति क्विंटल 4500 रुपये इतका दर।
सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये पाडव्याच्या दिवशी हळद आणि गुळाचे सौदे. सौद्याच्या पहिल्याच दिवशी हळदीला 17,000चा उच्चांकित दर. पालघरच्या सोक्ष पाचकळशी हितवर्धक मंडळातर्फे शिववैभव किल्ले स्पर्धेचं आयोजन. मराठ्यांच्या इतिहासाची नवीन पिढीला ओळख व्हावी आणि लहानग्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा या उद्देशानं मंडळातर्फे दरवर्षी ही स्पर्धा राबवली जाते. आणि बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच